भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। आष्टा वडगाव रस्त्यावर दुचाकींची भीषण टक्कर, 2 तरुणांचा मृत्यू, 1 गंभीर। आष्टा वडगाव मार्गावरील रोलेमाळा परिसरात शुक्रवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास 2 दुचाकींचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 तरुण गंभीर जखमी आहे। या दुर्दैवी घटनेने आष्टा शहरात शोककळा पसरली आहे। अपघातात मृत झालेले तरुण 1 ओम धर्मेंद्र शेठबाळे, वय 22, राहणार डांगे गल्ली, आष्टा। 2 संदीप बाजीराव पाटील, वय 27, राहणार बावची रोड, आष्टा। वडगाव येथील फायनान्स कंपनीत कार्यरत असलेला ओम शेठबाळे आपल्या होंडा शाईन MH10 F85 73 वरून घरी परतत होता। त्याचवेळी आष्ट्याकडून बागणीकडे जात असलेल्या स्प्लेंडर MH10 BD 66 57 वर संदीप पाटील व त्यांचा साथीदार स्वप्नील येत होते। सागर घोले यांच्या घरासमोर दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली। धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकींचा पुढील भाग चुराडा झाला। तिघेही रस्त्यावर फेकले गेले। यात ओम शेठबाळे जागीच ठार झाले, तर संदीप पाटील गंभीर जखमी अवस्थेत कोल्हापूरला हलवले असता उपचाराआधीच त्यांचेही निधन झाले। स्वप्नील हा तरुण अद्यापही गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे। ओम हा अविवाहित होता व कुटुंबाचा आधार होता, तर संदीप पाटील यांच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुले व आईवडील असा मोठा परिवार आहे। दोन्ही तरुणांच्या आकस्मिक निधनाने आष्टा शहरात हळहळ व्यक्त होत असून वातावरणात शोककळा पसरली आहे।